हाय फ्रेंड, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज संक्रांत आहे, तर सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्या मी आता आवरले आणि गावामध्ये देवांना वसण्यासाठी जाणार आहे. तर पाहू शकते इथं आम्हीच उरकलेला आहे. तर मी छान अशी काळ्या कलरची साडी घातली आहे. त्यानंतर मी डेकोरेशन. चला तर मग आता गावात गेल्याच्यानंतर सर्व देवांना वसणार आहे. तर तुम्ही पण पहा व्हिडिओ आणि असंच कंटिन्यू करा. तर इथे कालची तिळगुळ वडी केली होती, मस्त अशी झाली, पाहू शकता, मस्त लागते. तर तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्हाला पण. त्यानंतर नाही तर पहा मस्त असं देवांना पण इथे आम्ही वळसलेलं आहे. त्यानंतर नाही तर पण ठेवलेली आहे देवाला एक वडी तिळाची. त्यानंतर नाही ते आम्ही छान असं वळसलेलं आहे, नैवेद्य वगैरे पण ठेवून घेतलेला आहे. तर पाहू शकता मस्त अशी रांगोळी त्यानंतर काढली. आणि आता आम्ही जातो गावामध्ये देवांना वसण्यासाठी. आणि ते ना मस्त असं आम्ही उरकलं आहे. त्यानंतर मी मस्त अशी काळ्या कलरची साडी घातली. पाहू शकता माझा लुक असं दिसतोय. छान झालं की नक्कीच कमेंट करून सांगा. आणि चला मी तुम्हाला ताट वगैरे तयार केलेलं आहे, तर ते पण दाखवते. तर इथे वौसा घेतलेला आहे, त्यानंतर हळदी कुंकू आणि याच्यामध्ये तिळगुळ घेतलेले आहे डब्यामध्ये. तर इथे पाहू शकता आम्ही आलो आहे गावामध्ये आणि हे आहे खंडोबाचं मंदिर. तर इथेच आम्ही पहिल्यांदा आलेलो आहे. त्यानंतर मग असेच 2-3 अजून मंदिर आहेत, तर तिकडे पण जाणार आहे. तर पहिल्यांदा इथे खंडोबाच्या मंदिरामध्ये आलो आहे. तर पाहू शकता इथं आम्ही देवाला नैवेद्य वगैरे आणलेलं आहे. त्यानंतर वसू वगैरे इथे. त्यानंतर नाही ते पहा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. आणि त्यानंतर मग इथे आपण आलो, तर इथे भरपूर अशी गर्दी होती. पाहू शकता इथं बायका पण भरपूर आल्या होत्या आणि छान अशा सर्व
नटून वगैरे आल्या होत्या आणि छान अशा साड्या वगैरे मस्त सर्वजण आल्या होत्या. तर इथे भरपूर अशी गर्दी
त्यानंतर आता हे भैरवनाथाचं मंदिर आहे. तर आता इथे सर्वजण आम्ही आलो आहे. चला तर मग इथे पण आता देवाला वगैरे वसू आणि त्यानंतर अजून एक मंदिर आहे तर तिथे पण जाणार आहे. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. आता येते ते येते ते गप्प ना तेव्हा होती ना नाही म्हणे का आता नंतर येईल म्हणे नाही तोंड कवाळलं येतं तू जेवली ना जेवली काळूबाईला औषध घ्यायला लगेच जेवून घेतलं
त्यानंतरनं हे शेवटचं मंदिर होतं, तर इथे विठुबा रुक्मिणीचं मंदिर आहे. त्यानंतरनं हनुमानाचं आणि राम लक्ष्मण सीता, तर हे तिन्ही पण इथे एकत्र देव आहेत. तर इथे तिन्ही ही ठिकाणी आम्ही वसलेलं आहे. आणि गर्दी तर खूप होती, प्रत्येक मंदिरात गर्दी होतीच आणि इथे लाईनसुद्धा लागलेली होती सर्व बायकांची. तर इथे आता आमचं झालेलं आहे शेवट. तर इथे चाललेलं आहे वसण्याचं काम. आणि वसताना सीतेचा वसा, रामाचा वसा, जन्मजन्मी वसा असं आम्ही म्हणतो. तर नक्कीच कमेंट करून सांगा तुमच्याकडे काय म्हणतात. आणि त्यानंतर आता इथे शेवटचं मंदिर होतं हे. तर आम्ही इथे जवळच स्वामी समर्थांचं पण मंदिर आहे, तर तिथे सुद्धा जाणार आहे. चला तर मग व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू पाहत राहा. काय माझं बाहेर मला पण जातं थोडंसं पाणी पाणी तर हे पाहू शकता आमच्या गावातील स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तर जवळच होतं, त्यामुळे मग सर्व बायका म्हटल्या चला, म्हणून मग आम्ही पण सर्वजणी इथे आलो आहे. आणि थोडा वेळ इथे नामस्मरण वगैरे केलं आणि त्यानंतर मग आम्ही पण घरी निघालो. तर सगळे मंदिरं खूप छान अशी होती. तर तुम्हाला आवडली का आमच्या गावातील मंदिरं कशी होती? आणि त्यानंतरनं खूप छान असं आज वसणं वगैरे सर्व झालेलं आहे. त्यानंतरनं आता इथे थोडा वेळ बसतो आणि त्यानंतरनं मग आम्ही घरी जाणार आहे. तर चला, व्हिडिओ तुम्ही असाच पाहत राहा आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असेल चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हाला पण आवडेल नक्कीच. तर चला, व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि पाहत राहा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. काही लोकांना सगळे इथे येऊन बस, इथं बस. जाऊ दे, झालं येणं बी नाही त्यांची कोण. त्यानंतरनं घरी आल्याच्या नंतरनं इथे सासूबाई आहेत चुलत, तर त्यांची इथे हळदी कुंकू होता आजच. तर तेच त्यांनी बोलवलं. मग आम्ही जेवल्याच्या नंतरनं मग तिकडे गेलो. तर इथे पण आम्हाला त्यांनी वसलं वगैरे आणि हळदी कुंकूसुद्धा दिलं. आणि इथे पहा, मी दारात छान अशी रांगोळी काढली होती. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.